दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी संख्या बनवणे हा भाग आपल्याला बघायचा आहे। याच्या आधी आपण संख्या बनवलेल्या आहेत, पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करूया। 8, 5 आणि 7 या अंकांपासून 6 2 अंकी संख्या बनतात। 8 पासून सुरुवात केल्यावर 857, 875, 5 पासून सुरुवात करून 587, 578 आणि 7 पासून सुरुवात करून 758 आणि 785। आता जेव्हा यातली मोठी संख्या आपल्याला सगळ्यात मोठी संख्या बघायची असते तेव्हा आपल्याला शतकस्थानी असलेल्या अंकांचा विचार करावा लागेल। पहिल्या 2 संख्येत शतकस्थानी 8 ही संख्या आहे, अंक आहे। दुसऱ्या 2 संख्यांमध्ये शतकस्थानी 5 हा अंक आहे आणि तिसऱ्या 2 अंकांवर शतकस्थानी 7 हा अंक आहे। आता शतकस्थानी 8 अंक असणारी संख्या 2 पैकी कोणतरी एक मोठी असणार आहे। शतकस्थानी समान अंक असतो तेव्हा आपण दशक आणि एककचा विचार करतो। पहिल्या संख्येमध्ये 57, दशक एककांची संख्या मिळून 57, दुसऱ्या संख्येमध्ये दशक आणि एककांची संख्या मिळून 75 ही संख्या बनली आहे। आता आपल्याला माहिती आहे की 75 हे 57 पेक्षा मोठं आहे, त्यामुळं 875 ही संख्या या दिलेल्या अंकांपासून बनलेल्या संख्येतली सर्वात मोठी संख्या आहे, हे लक्षात घ्या। आता दुसरं उदाहरण बघूया। 3, 6 आणि 2 हे 3 अंक आहेत। यापासून पहिल्यांदा आपण 3 अंकी संख्या बनवूया। 3 पासून सुरुवात करून 362 आणि 326, 6 पासून सुरुवात करून 632 आणि 623 आणि 2 पासून सुरुवात करून 236 आणि 263। पुन्हा एकदा शतकस्थानच्या अंकांची तुलना करूया। बघा, पहिल्या 2 संख्यांमध्ये शतकस्थानी 3 हा अंक आहे, दुसऱ्या 2 संख्यांमध्ये शतकस्थानी 6 हा अंक आहे आणि तिसऱ्या 2 संख्यांमध्ये शतकस्थानी 2 हा अंक आहे। त्यामुळे शतकस्थानी 6 असणाऱ्या संख्यांपैकी एक संख्या मोठी असणार। दोन्ही संख्या खाली मांडून घेतल्या आपण 632 आणि 623 आणि आपण शतकस्थानी अंक समान असल्यामुळं दशक आणि एककांच्या मिळून तयार होणाऱ्या संख्यांची तुलना करतोय। पहिल्या संख्येत ही संख्या आहे 32 आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशक एककांची मिळून संख्या आहे 23। 32 आणि 23 पैकी 32 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की 632 ही संख्या या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येतली सर्वात मोठी संख्या आहे। लक्षात घ्या, सर्वात मोठी म्हणतोय मी, सर्वात मोठी संख्या आहे। आता पुन्हा एकदा जर आपण उजळणी करायला गेलो, 8, 5 आणि 7 या संख्यांपासून बनणारी सर्वात मोठी संख्या होती 875। इथं जरा अंकांचा क्रम लक्षात घेऊया आपण। 8, 5, 7 पैकी पासून 875 मोठी संख्या तयार करताना कोणत्या क्रमाने अंक मांडले आहेत किंवा मांडले जातात ते बघूया। आता इथं पहिल्यांदा अंक मांडलेला आहे 8, जो ह्या 8, 5 आणि 7 यामध्ये सर्वात मोठा आहे। त्यानंतर 8 नंतर मांडला आहे 7, जो उरलेल्या 5 आणि 7 यापैकी मोठा आहे आणि सर्वात शेवटी मांडलेला अंक आहे 5, जो ह्या तिन्हीमध्ये सर्वात लहान आहे। लक्षात घ्या, पहिल्यांदा मोठा अंक, त्यापेक्षा छोटा अंक, आणि शेवटी सर्वात छोटा अंक मांडलेला आहे। हेच दुसऱ्या उदाहरणात घडतंय का बघूया। 362 संख्या, इथं पुन्हा मोठा अंक 6 पहिल्यांदा, त्यापेक्षा लहान 3, त्यापेक्षा लहान 2 अशा क्रमानं संख्या मांडलेल्या आहेत। याच्यावरून काही लक्षात येतं का बघा, या 3 अंकांमध्ये जो मोठा अंक आहे तो पहिल्यांदा मांडला आपण शतकस्थानी, त्यापेक्षा लहान अंक आहे तो दशकस्थानी मांडला आणि सर्वात शेवटचा अंक, उरलेला अंक एककस्थानी मांडला आणि मग तयार झाली ही सर्वात मोठी संख्या। सर्वात मोठी संख्या म्हणजे जर दिलेल्या अंकांपासून आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची असेल तर असं आपल्याला लक्षात येईल की जेव्हा आपल्याला दिलेल्या 3 अंकांपासून सर्वात मोठी एकच, बाकी इतर संख्या नाही तयार करायची, आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची असेल त्यावेळेस दिलेले अंक जर आपण उतरत्या क्रमाने, म्हणजे पहिल्यांदा मोठा अंक, नंतर त्यापेक्षा लहान अंक आणि शेवटी सर्वात छोटा अंक अशा क्रमाने मांडले तर सर्वात मोठी संख्या सहजपणे तयार होते। याच नियमाने आपण पुढे संख्या तयार करता येतात का बघूया। बघा, अंकांचा गट आला आहे 1, 4 आणि 2। हे आपण उतरत्या क्रमाने मांडूया। यामधला सर्वात मोठा अंक आहे 4, म्हणजे शतकस्थानी आपल्याला 4 मांडावा लागेल, ते आपण मांडून घेऊया। 4 पेक्षा लहान अंक आहे तो आहे 2, तो आपण दशकस्थानी मांडून घेऊया आणि सर्वात छोटा अंक जो आहे 1 तो आपण एककस्थानी मांडून घेऊया। बघा, दशकस्थानी 2 मांडला आपण, एककस्थानी 1 हा अंक मांडूया।
म्हणजे यापासून तयार होणारी संख्या असेल शतक स्थानी 4, दशक स्थानी 2 आणि एकक स्थानी 1 असलेली 421 ही सर्वात मोठी संख्या आहे. इतर अंक संख्या पण तयार होतात. आता ती पुढचा गट बघा 6, 3 आणि 7. सर्वात मोठा अंक 7 तो आपण शतक स्थानी मांडून घेणार. त्यापेक्षा लहान अंक 6 तो आपण दशक स्थानी मांडून घेणार. शतक स्थानी 7 हा अंक आलेला आहे. 7पेक्षा लहान उरलेल्या 2 अंकांमध्ये मोठा 3 आणि 6 मध्ये मोठा असलेला तो अंक तो आपण दशक स्थानी मांडून घेणार. आणि उरलेला शेवटचा जो अंक आहे 3 तो आपण सर्वात शेवटच्या स्थानी सगळ्यात उजवीकडच्या स्थानी म्हणजे एकक स्थानी मांडून घेणार. म्हणजे 6, 3 आणि 7 या 3 अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या आहे 763. आता याच नियमाने पुढच्या गटाचा विचार करूया. 504 सर्वात मोठा अंक आहे 5 तो आपण शतक स्थानी मांडून घेणार. त्यापेक्षा छोटा अंक उरलेल्या 2 अंकांमध्ये मोठा असलेला 4 आणि 0 मध्ये 4 मोठा आहे तो 4 अंक आपण दशक स्थानी मांडून घेणार. बघा दशक स्थानी आपल्याला 4 हा अंक आलेला दिसेल आणि उरलेला 0 हा अंक आपल्याला एकक स्थानी मांडायचा आहे. तो मांडतोय मी आता इथं. बघा संख्या काय तयार झाली 540. आता पुढचा संख्या गट घेऊया 1, 9, 0. याच्यातला सर्वात मोठा अंक 9 पहिल्यांदा, त्यापेक्षा लहान 1 नंतर आणि सगळ्यात शेवटी 0 अशी संख्या तयार होईल 910. 706 अंकांचा गट आला आहे. पहिल्यांदा 7 नंतर 6 नंतर 0 760 ही संख्या तयार होईल. इथं मी प्रत्येक वेळेस वेगवेगळं सांगत बसत नाही आहे. 108 पैकी 8 सर्वात मोठा, त्यानंतर 1 त्यानंतर 0 म्हणजे संख्या तयार होईल 810. यात पुढचा गट आहे 584 सर्वात मोठा अंक 8 त्यानंतर 4 त्यानंतर 5 म्हणजे संख्या तयार होईल 854. पुढचा गट बघा 982 सगळ्यात सुरुवातीला 9 नंतर 8 नंतर 2 982. आता तुमचा अभ्यास काय आहे तर खाली दिलेल्या तक्त्यामध्ये दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी एकच संख्या बनवायची आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. बघा गट कोणता आहे. पहिला गट आहे 4, 6, 8 यापासून सर्वात मोठी संख्या आपल्याला बनवायची आहे, एकच संख्या बनवायची आहे. दुसरा संख्यांचा गट आहे 6, 2 आणि 7. तिसरा संख्यांचा गट आहे तो आहे 8, 5 आणि 3. चौथा संख्यांचा गट इथं येतोय 4, 6, 1. पाचवा संख्यांचा गट येतो इथं 8, 0, 9. सहावा संख्यांचा गट येतोय 6, 0, 4. सातवा संख्यांचा गट इथं येतोय 1, 0, 3. पुढचा गट येतोय 8वा 3, 0, 4 आणि सर्वात शेवटचा गट इथे येतोय 5, 8, 9. यापासून सर्वात मोठी संख्या बनवा. धन्यवाद.